वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। इति गुहे तमं शास्त्र मीद मुक्तम मायानघ येतात बुद्ध्या बुद्धिमानशात कृतकृतच भारत। अर्जुना, मी हे तुला जे शास्त्र सांगितलं इथे ते गुहेत्तम असं शास्त्र आहे। इथे गुहेत्तमम शास्त्र मी द मुक्तम मायानग, मी तुला सांगितलं अर्जुना हां येतं बुद्धा बुद्धिमानशा, आणि हे जे जाणून माणूस बुद्धिमान होतो आणि कृतकृत्य होतो। हा बाबा, तुम्ही म्हणता कोण झालं बुद्धिमान हे शास्त्र ऐकून? कोण झालं कृतकृत्य? हो, ज्यावेळेस शंकराचार्य नावाचे एक महान योगी होते आणि त्यांच्याच काळात काय झालं की हिंदू धर्मामध्ये बंडाळी माजली आणि हिंदू धर्मातले जे अधोरी लोक होते ते साध्या लोकांना मानायला तयार नव्हते, साध्या लोकांवरती अत्याचार करू लागले आणि मग त्याचं वर्तन लोकांना पसंत न पडल्यामुळं अनेक धर्म निर्माण झाले होते। मग जैन धर्म होता, जैन धर्माकडं वळा जाऊ लागला आपल्या हिंदू धर्माचा, पुन्हा बौद्ध धर्माकडं वळा जाऊ लागला, अनेक लोक अनेक मार्गाने पळू लागले आणि मग अशामध्ये शंकराचार्याचा जन्म झाला आणि शंकराचार्यानं गीता हातात घेतली, गीतेवर ज्ञान सांगितलं लोकांना आणि गीतेचं ज्ञान सांगितलं आणि लोकांचा जो ओघ होता म्हणजे इतर धर्माकडे जाणारा तो ओघ रोखण्यामध्ये ते यशस्वी झाले, कारण गीतेचा अभ्यास त्यांच्या पदरी होता। त्यांनी गीतेचा अभ्यास केला आणि गीतेच्या अभ्यासावर करून त्याने ब्रह्मसूत्रे, वेदोपनिषदे आणि गीता असे त्रयसूत्रीनुसार मग लोकांना उपदेश केला आणि लोकांना सांगितलं की हे खरा धर्म हा म्हणजे हिंदू धर्म खरा आहे, दुसरीकडे जाऊ नका। पुन्हा लोक तिकडून पुन्हा परत आले आणि लोकांना त्यांनी सन्मानानं वागविलं आणि मग पुन्हा आपला हिंदू धर्म पुन्हा फोफावला। तर बाबा असं तर हे कृतकृत्य करणारं शास्त्र आहे। शंकराचार्याला त्यांनी कृतकृत्य केलं। आज शंकराचार्य त्यामुळं आज जगामध्ये अमर झाले। अद्वैत मताचे ते प्रमुख आहेत। आज अद्वैत त्यांच्यावरच अद्वैत चालतं आहे। पहिलं अद्वैत तत्त्वज्ञान सुरू कोण केलं? व्यासानं सुरू केलं। व्यासानंतर मग त्याला गळती लागली आणि गळती लागल्यानंतर शंकराचार्याचा जन्म झाला। शंकराचार्यानं गीतेचा अभ्यास केला आणि गीतेचा अभ्यास करून गीतेच्या तत्त्वज्ञानं लोकांना सांगितलं आणि गीतेचं तत्त्वज्ञान सांगून लोकांचा जो ओढा होता, जो जाणारा ओघ होता, तो राखण्यामध्ये ते यशस्वी झाले, कृतकृत्य झाले आणि आज जगन्मान्य आहेत शंकराचार्य। त्यांनी अनेक म्हणजे ग्रंथ लिहिले, त्यांनी चरपट पंजरी लिहिली। चरपट पंजरी तर अतिशय श्रेष्ठ बेस्ट म्हणजे उत्कृष्ट आहे ते काव्य। तर असं काव्य त्यांनी लिहिलं। तर हे कशामुळं? तर गीतेचाच अभ्यास केल्यामुळं त्यांना मोठेपण आलं। मायबापो ते कृतकृत्य झाले आणि बुद्धिमान झाले, बुद्धिमानशात कृतकृत्य झाले। नंतर त्यांच्यानंतर पुन्हा संत ज्ञानेश्वर आले आणि ज्ञानेश्वरानं देखील याचा अभ्यास केला, गीतेचा अभ्यास केला आणि गीते त्यांनी हातात घेतली आणि गीतेचा हातात घेतल्यानंतर ते म्हणले गीता असे उद्गार त्यांनी काढले फ्रान्सिसाची आणि ती गीता घेतली आणि त्याच्यावर एक ग्रंथ लिहिला, त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात हो। आणि ती ज्ञानेश्वरी आज डोक्यावर घेऊन लोक नाचतात, म्हणजे एवढ्या त्या ज्ञानेश्वरीचं महत्त्व आहे। तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये ते सांगतात की गीता काय आहे? गीता हा वेदार्थ सागर, वेदार्थाच्या अर्थाचा सागर आहे आणि त्या निद्रिताचा गुरु प्रत्यक्ष परिवार सर्व अनुवादिला ऐसे हे आगात
जिथे वेळावती वेद तिथे अल्पमिमती मंद काय. हे अपार कौशेने कवळावे महातेज कौशेने ढवळावे आणि गगन मुठी सुवावे मसके केवी स्वतःला मशक म्हणून घेतात आणि हे गीतेचं ज्ञान माझ्या हातात कसं काय हे करू म्हणले मी. परंतु ते खरे ज्ञानी झाले गीतेचे आणि त्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाला अनुसरून हे गीतेवर भाषलेलं त्या भावार्थ दीपिका आणि तीच दीपिका पुढं ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध झाली मायबाबा. आणि ज्ञानेश्वर कृतकृत्य झाले, धन्य धन्य झाले. आज ज्ञानेश्वराकडला मानणारे हजारो लोक आहेत आणि त्या ज्ञानेश्वर माऊलीनं फक्त कशाचा अभ्यास केला, फक्त म्हणजे गीतेचाच अभ्यास केला आणि गीतेचा अभ्यास करून ते कृतकृत्य झाले, ज्ञानी झाले आणि त्यांनी 5 ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वरी, अभंगाचा हरिपाठ आणि अमृतानुभव आणि काय लिहिली ज्ञानेश्वरी, असे 5 ग्रंथ लिहिले त्यांनी आणि कृतकृत्य झाले. आज मायाबाबा त्याच्या ह्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून त्याच्या म्हणजे चरपट त्याची कोणची पंजिरी होती त्यांनी त्या याला लिहिलेलं पत्र आहे. तर त्या पत्राला काय म्हणतात, 65 चामदेव 65. तर ह्या अशाच्या ग्रंथालाचा अभ्यास करून अनेक लोक डॉक्टर झाले, PhD झाले मायबापू. ह्या त्या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या ग्रंथाचा अभ्यास करून लोक PhD झाले आणि त्यानुसार संत ज्ञानेश्वर तर एक अवतारी पुरुष होते आणि अवतारी म्हणजे देवता अवतारी आणि ते आज अजरामर झाले. का बरं? गीतेमुळं झाले. त्यांचा ग्रंथ ज्ञानेश्वरी तो बी अजरामर झाला, कृतकृत्य झाला आणि ते इति गुहे तमम शास्त्र म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना, इति गुहे तमम शास्त्र मी तर मुक्तम मायानग येतं बुद्धापोती माणसात कृतकृतच भारत. जो माणूस याचा अभ्यास करतो तो कृतकृत्य होतो आणि बुद्धिमान होतो. मंडालीच्या तुरुंगात याला सजा झाली. टिळकाला आपल्या टिळकाला सजा झाली आणि टिळक म्हणले की मला ग्रंथ गीता द्या आणि मग गीता वाचली त्यांनी आणि गीतेचा अभ्यास केला आणि त्यांनी देखील अद्वैत मतावरच अनुसरून तो गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. आता गीता रहस्य हा ग्रंथ आज अजरामर आहे. लोक त्या गीता रहस्याला म्हणजे डोक्यावर घेऊन नाचत. तर गीता रहस्य तर अजरामर झालं, पण संत ते हे टिळक देखील अजरामर झाले, कृतकृत्य झाले आणि बुद्धिमान झाले. कृतकृत्य होतं म्हणून मायबाबा हे गीता जो माणूस वाचेल तो माणूस कृतकृत्य होतो आणि बुद्धिमान होतो. अनेक संत कबीरदासानं गीता वाचली आणि ते म्हणले हरिसम जगतुक सुवस्तू नाही. त्याच्यावर भाष्य करताना ते म्हणतात हरिसम जगतुक सुवस्तू नाही प्रेम सम कोई पंथ आणि सज्जन सम कोई संत नाही आणि गीता सम कोई ग्रंथ. गीतासारखा कोणता ग्रंथ नाही असं म्हणून त्यांनी गीतेचा अभ्यास केला आणि अनेक दोहे लिहिले आणि जगामध्ये अजरामर झाले, कृतकृत्य झाले आणि बुद्धिमान झाले मायबापू. आणि संत हे होऊन गेले कोण, त्यांचं नाव नामदेव महाराज. संत नामदेव महाराज बी आले, त्यांनी गीतेचा अभ्यास केला आणि गीतेची प्रशंसात्मक अभंग लिहिली. ते म्हणले गीता 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 त्रिवार बोलता पाप जायचा तोता मोक्ष जोडे. गीता महिमा बोलविण्यावाचे बंधन जीवाची दूर जाती. एकचित श्लोक वाचल्याने मी अंती परमधाम प्राप्त होय. नाम म्हणे गीता संपूर्ण वाचिता तयाची अर्था पार नाही. असं त्यांनी प्रशंसाचे उद्गार गीतेपर्यंत काढले. मायबापू ते महान संत होऊन गेले आणि ते कृतकृत्य झाले आणि बुद्धिमान होते. त्यांनी अनेक अभंग लिहिले, अभंग गाथा लिहिली आणि कृतकृत्य झाले. लोकांचा बी उद्धार केला त्यांनी, त्यांचा बी उद्धार करून घेतला आणि लोकांचा बी उद्धार केला. मायबाबू असे गीतेचा अभ्यास करून अनेक लोक मोठे झाले. मायबापू तुम्ही बी मोठे व्हाल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि तुमची रजा घेतो आणि एक विनंती करतो की हा जो आपला देवल ऑफिशियल ग्रुप आहे, चॅनल आहे, हा चॅनलला
सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आवडलं तर करा, पण नाही तर नका करू माय बाबू. आवडलं तर करा, नाही तो पण ऐकायचं, ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे वागता आलं तर वागा अशी मी विनंती करेन आणि तुमची रजा घेईन. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.